कधीकधी देव आपल्याला उत्तर देत नाहीत, पण आपल्याला बदलतात. कधीकधी आपण मंदिरात जातो, डोळी मिटतो, हात जोडतो, पण आत कुठेतरी प्रश्नच प्रश्न असतात. मी इतका प्रयत्न करतो तरी अडचणी का जात नाहीत? मी प्रामाणिक आहे तरी आयुष्य का कठीण आहे? देवा, माझी वेळ कधी बदलेल? आजचा दिवस त्या प्रत्येकासाठी आहे ज्यांचं मन थकलंय, ज्यांचा संयम संपत चाललाय आणि तरीही ज्यांची श्रद्धा अजून जिवंत आहे. कारण आज आहे माघी गणेश जयंती. फक्त उत्सव नाही, हा आहे नवीन सुरुवातीचा संकेत. आज श्री गणेश फक्त जन्माला आले नाहीत, आज त्यांनी अडचणींचा अंत लिहिला. नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. आपण सगळे गणेश चतुर्थी ओळखतो. मोठे मंडप, मिरवणूक, ढोल ताशे, उत्साह. पण माघी गणेश जयंती ही शांत आहे, गंभीर आहे आणि फार खोल आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी हा तो दिवस जेव्हा श्री गणेशांचा खरा अवतार झाला असे मानले जाते. हा दिवस म्हणजे फक्त पूजा नाही, हा आहे जीवन दुरुस्त करण्याचा दिवस. एक दिवस हिमालयाच्या पायथ्याशी माता पार्वती एकट्याच होत्या. महादेव ध्यानात होते, नंदी दूर उभा होता आणि पार्वतींच्या मनात एक भावना निर्माण झाली. मला माझा स्वतःचा रक्षक हवा, जो फक्त माझाच असेल, जो मला ओळखेल. त्या माती घेतात, त्या मातीपासून एक बालक घडवतात आणि आपल्या श्वासातून त्यात प्राण फुंकतात. तो बालक तोच होता गणेश. मातेने त्याला सांगितलं, मी स्नानाला जाते, कोणीही आत येऊ देऊ नकोस. तो लहानसा गणेश दारात उभा राहिला. तेवढ्यात महादेव येतात. दारात अडथळा. कोण आहेस तू? मला आत जाऊ दे. गणेश ठामपणे म्हणतो, माझ्या मातेची आज्ञा आहे, कोणीही आत येणार नाही. महादेव रागावतात आणि ते घडतं जे कुणालाच नको होतं. जेव्हा पार्वती बाहेर येतात आणि सत्य कळतं, त्यांचा आक्रोश, त्यांची वेदना, महादेव थरथरतात आणि ते शपथ घेतात, हा मुलगा परत जिवंत होईल आणि संपूर्ण सृष्टीत प्रथमपूज्य ठरेल. हत्तीचं शीर आणलं जातं आणि त्या क्षणी जन्म होतो श्री गणेशांचा. हा जन्म म्हणजे फक्त शरीराचा नव्हे, हा जन्म होता विश्वासाचा. आता प्रश्न आहे, ही कथा आपल्याला का सांगितली जाते? कारण आपणही आयुष्यात दारात उभे असतो. कोणी आपल्याला पुढे जाऊ देत नाही. नोकरीत अडथळे, लग्नात अडचणी, आरोग्यात समस्या, पैशात ताण. आपणही म्हणतो, देवा, मी काय चुकतोय? पण गणेश आपल्याला शिकवतात, आज्ञा पाळणं कधीच चूक नसतं, निष्ठा कधीच वाया जात नाही आणि सत्य कधीच हरत नाही. आज तुमच्यावर अन्याय होत असेल, आज तुम्ही थांबवले गेले असाल, तर समजा तुमची वेळ तयार होते आहे. आजचा माणूस बाहेर हसतो, आत रडतो, स्टेटस टाकतो, ऑल गुड, पण मनात ताण. लोक म्हणतात स्ट्रॉंग आहे, पण आतून थकलेला. आणि अशावेळी गणेश शांतपणे जवळ बसतात. ते काही बोलत नाहीत, पण जाणवून देतात, मी आहे. कर्जात अडकलेला माणूस, आईसाठी चिंतेत असलेला मुलगा, मुलासाठी प्रार्थना करणारी आई, नोकरीसाठी झगडणारा तरुण, सगळ्यांना एकच देव जवळचा वाटतो, गणपती बाप्पा. कारण तो देव नाही, तो आपला आहे. आजचा दिवस खास का आहे? कारण माघी गणेश जयंती हा नवीन सुरुवातीचा दिवस आहे. जसं नवीन वर्ष तसं नवीन मन, जसं नवीन पान तसं नवीन कर्म. आज जे मागाल ते केवळ शब्द नाहीत, ते संकेत असतात. आज गणेश ऐकतात. आज काही मोठं करायची गरज नाही, फक्त हे करा. आज सकाळी उठल्यावर गणपतीला मनात म्हणा, बाप्पा, आज मी तुला माझा दिवस देतो. एक दिवा लावा, एक फूल ठेवा, एक प्रामाणिक नमस्कार करा आणि एवढंच म्हणा, माझ्या आयुष्यात जे अडकलं आहे ते तू सोडव. इतकंच. आता थोडा थांबा, डोळे मिटा, मनात गणेशाचं रूप आणा. मोठे कान, शांत डोळे आणि हलकं हसू, आणि त्यांना विचारा, माझ्याकडून काय हवं आहे? उत्तर येणार नाही शब्दात, ते येईल भावनेत. गणेश आपल्याला सांगत नाहीत, सगळं सोपं कर. ते सांगतात, तुला मजबूत करतो. कारण सोपं आयुष्य नसतं, पण योग्य दिशा असते. आणि जिथे गणेश असतात, तिथे दिशा चुकत नाही. आज माघी गणेश जयंती आहे. आज फक्त पूजा करू नका, आज सुरुवात करा. आज फक्त दिवा लावू नका, आज निर्णय घ्या. आज फक्त नैवेद्य देऊ नका, आज अहंकार सोडा आणि मनात म्हणा, बाप्पा, मी तयार आहे. आणि खरं सांगायचं तर देवाकडून चमत्कार हवा असतो,
पण देव आपल्याला आधी धैर्य देतात. आपल्याला उत्तर हवं असतं, पण देव आपल्याला आधी स्थैर्य देतात. आपल्याला मार्ग हवा असतो, पण देव आपल्याला आधी बळ देतात. कारण आयुष्य बदलायच्या आधी माणूस बदलावा लागतो, आणि माणूस बदलला की परिस्थिती आपोआप बदलायला लागते. गणेश हे फक्त विघ्नहर्ता नाहीत, ते मनाचे शिक्षक आहेत. ते आपल्याला शिकवतात की अडचण बाहेर नाही, अडचण बहुतेक वेळा आपल्या आत असते. भीती, शंका, संभ्रम, अस्थिरता हीच खरी विघ्न आहेत. आणि म्हणूनच गणेशाचं डोकं हत्तीचं आहे. कारण हत्ती आठवण ठेवतो, संयम ठेवतो आणि शांत राहतो. आपल्यालाही तेच शिकवायचं आहे. आज जर तुमचं मन अस्थिर असेल, निर्णय घ्यायला घाबरत असाल, कुठे जायचं, काय करायचं, कसं करायचं, काहीच समजत नसेल, तर हा दिवस तुमच्यासाठी आहे. कारण माघी गणेश जयंती म्हणजे स्पष्टतेचा दिवस, गोंधळ संपवण्याचा दिवस, मन एकत्र करण्याचा दिवस. आपण सगळे देवाकडे काहीतरी मागायला जातो. कोणी नोकरी, कोणी लग्न, कोणी मूल, कोणी आरोग्य, कोणी पैसा, पण फार कमी लोक देवाकडे समज मागतात. आणि ज्याला समज मिळते त्याला सगळं मिळतं. कारण योग्य समज असेल तर चुकीचा निर्णय होत नाही, आणि चुकीचा निर्णय झाला नाही तर अडचण फार काळ टिकत नाही. आज जर तुम्ही खूप वेळ एकाच जागी अडकल्यासारखं वाटत असेल, प्रयत्न करता करता थकला असाल, लोकांना पुढे जाताना पाहून मनात प्रश्न येत असेल, मी मागे का, तर समजा देव तुम्हाला थांबवलेलं नाही, देव तुम्हाला घडवत आहेत. कारण जे लवकर मिळतं ते पटकन जातं, आणि जे वेळ घेऊन मिळतं ते टिकतं. माणूस जेव्हा त्रासात असतो तेव्हा त्याला दोन प्रकारचे लोक भेटतात. एक जे फक्त पाहतात, आणि दुसरे जे समजतात. गणेश समजतात. ते तुमचं बाहेरचं नाही, आतलं पाहतात. ते तुमच्या शब्दांकडे नाही, भावाकडे पाहतात. म्हणूनच लहान मुलं गणपतीला घाबरत नाहीत, कारण मुलं खोटी नसतात, ती जशी आहेत तशी असतात. आणि गणेशाला तसंच मन आवडतं, सरळ, निरागस, स्वच्छ. आजचा माणूस खूप हुशार आहे, पण खूप अस्वस्थ आहे. खूप शिकलेला आहे, पण खूप गोंधळलेला आहे. खूप कनेक्टेड आहे, पण आतून खूप एकटा आहे. आणि अशावेळी गणेश शांतपणे येतात आणि सांगतात, सगळ्यांशी जोडलेला राहण्याआधी स्वतःशी जोड. कारण स्वतःशी जोडलेला माणूस कधीही तुटत नाही. कधीकधी आपल्याला वाटतं देव आपली परीक्षा घेतायत, पण खरं सांगायचं तर देव आपली तयारी करून घेतायत. कारण जी गोष्ट येणार आहे त्यासाठी आपण आतून तयार असणं गरजेचं असतं. नाहीतर ती गोष्ट आली तरी आपण ती सांभाळू शकत नाही. म्हणून उशीर होतो. शिक्षा म्हणून नाही, तयारी म्हणून. आज माघी गणेश जयंतीच्या दिवशी फक्त देवाकडे मागू नका. आज देवाला सांगा, मला घडव, मला मजबूत कर, मला समज दे, मला योग्य बनव. कारण जेव्हा माणूस योग्य बनतो तेव्हा योग्य गोष्टी आपोआप त्याच्याकडे येतात. आज कोणाला माफ करायचं असेल तर करा. कोणावर राग असेल तर सोडा. कोणती सवय सोडायची असेल तर आज ठरवा. कारण गणेश बदलाचा देव आहे. तो फक्त अडचणी काढत नाही, तो माणूस घडवतो. आणि शेवटी एवढंच लक्षात ठेवा, तुमची श्रद्धा लहान असेल तर समस्या मोठी वाटते, आणि श्रद्धा मोठी असेल तर समस्या लहान वाटते. आज जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये लिहा, गणपती बाप्पा मोरया. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा ज्याला सध्या आधाराची गरज आहे. आणि अशाच भक्तिपूर्ण संदेशांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण कदाचित पुढचा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलवणार असेल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.